वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदं. मागच्या अध्ययन कक्षेत आपण 18वा अध्याय 30व्या श्लोकापर्यंत आलो होतो. 30व्या श्लोकात सात्विक बुद्धीची लक्षणं भगवंतांनी सांगितली आणि त्यात त्यांनी हे सांगितलं की अ, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग म्हणजे कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग, अ, तसंच कार्य काय अकार्य काय आणि भय आणि अभय आणि बंध आणि मोक्ष हे यथार्थपणे ज्या बुद्धीला जाणून घेता येते ती सात्विक बुद्धी होय. म्हणजे पूर्ण विवेक त्या ठिकाणी आहे. नित्य अनित्य विवेक काय, नित्य काय अनित्य काय, क्षेत्र काय क्षेत्रज्ञ काय, ध्येय काय उपादेय काय, म्हणजे टाकायचं काय घ्यायचं काय, सत काय असत काय, हा सगळा जो विवेक करण्याची क्षमता ज्या बुद्धीत आहे ती सात्विक बुद्धी झाली. म्हणजे सात्विक बुद्धीच्याच द्वारे सत्वरजतमो गुणाच्या पलीकडे जाण्यासाठी जो अभ्यास आहे तो शुद्ध सात्विक बुद्धीच्या द्वारेच होऊ शकतो. हे भगवंतानी इथे जाणवूनही दिलं आहे. आता सात्विक बुद्धी ही आपली दिवसेंदिवस करायची आहे. म्हणजे सत्व रज तम हे तिन्ही जरी आता भगवंतांनी सात्विक बुद्धी 30व्या श्लोकात सांगितली, 31व्या श्लोकात राजसिक आणि 32व्या श्लोकात तामसिक झाली, तरी फक्त एखाद्याची बुद्धी फक्त सात्विक आहे किंवा फक्त राजसिक आहे किंवा फक्त तामसिक आहे असं होत नाही. त्यात कमी जास्त प्रमाण त्याचं आलेलं असतं. जसं त्रिगुणांचा विभाग जो आपण 14व्या अध्यायात पाहिला, त्यात भगवंतांनी एका श्लोकात सांगितलेलं आहे की सत कधी सात्विक बुद्धी वर जाते तेव्हा ती राजसिक तामसिक बुद्धीला दाबून ठेवते. राजसिक वर येते तेव्हा सात्विक आणि तामसिकला, आणि तामसिक वर येते तेव्हा सात्विक आणि राजस बुद्धीला ती दाबून ठेवते. म्हणजे ज्या बुद्धीचं संवर्धन आपण करू त्या बुद्धीप्रमाणे कार्य होतं. याचा अर्थ बाकी दोन बुद्धी अस्तित्वात नाही असं नाही. आता ज्ञानाचा अभ्यास करताना ज्ञानाभ्यास हे सात्विक सांगितलंय, पण ते त्याच्यासाठी पुस्तक मिळवणं किंवा त्याच्यासाठी गुरूंकडे जाणं, परिप्रश्नेन सेवया हे करताना रजोगुणाचाही आधार घेतला जातो. पण तेव्हा कसं होतं की अ, सत्वगुणाच्या मागोमाग हे रज आणि तमगुण त्याला साह्यभूत होण्यापुरतेच वापरले जातात. तर त्यामुळे हे तिन्ही गुणाचं 30, 31 आणि 32 यात आपण तिन्ही गुणाचं भगवंतांकडनं लक्षण तिन्ही अ, गुणांनी जी बुद्धी कशी असते हे समजून घेतल्यानंतर आपली बुद्धीतले रजोगुण आणि तमोगुण कसे कमी करून सत्वगुण कसे वाढवता येतील इथे आपल्याला लक्ष देता येईल. तर आता सात्विक बुद्धी 30व्यात सांगितली. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्याकार्ये भयाभये बंधम मोक्षांच या वेत्ती बुद्धिसा पार्थ सात्विकी हे 30व्यात सांगितलं. आता राजसी बुद्धीचे लक्षण 31व्या सांगतात भगवान. यया धर्मम अधर्मै च कार्यैः चाकार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. म्हणजे अ, ज्या बुद्धीमध्ये धर्म काय अधर्म काय, कर्तव्य काय अकर्तव्य काय हे नीटपणे जाणलेलं नाही, यथायोग्य रीतीने जाणलेलं नाही. अयथावत प्रजानीती म्हणजे अयथावत जे जाणलं गेलेलं आहे, प्रजानीती म्हणजे आधीपासून त्यांची ती बुद्धी झालेली आहे. अयथावत कसं, जर रजोगुणी जो असतो त्याला
स्वतःचं रक्षण करणं, राजसी वृत्ती कशाला म्हटलेलं आहे किंवा जी आसुरी प्रवृत्ती म्हटलेली आहे. आसुरी प्रवृत्ती ही राजसिक आहे. राक्षसी प्रवृत्ती ही तामसिक आहे. त्यामुळे रजा रजसस्तु फलम दुःखम हे एवढ्याकरता सांगितलंय, कारण रजोगुणाचा वृद्धी होऊन नुसतं कर्म हे करू, ते करू आणि त्यांनी आपल्याला पाहिजे ते मिळवू. कर्म करून मिळणारं जे आहे, ते सगळं अशाश्वत आहे. तर त्यामुळे रजोगुणाची वृद्धी करून जरी धार्मिक कार्य जरी असलं, तरी त्यात रजोगुणाची वृद्धी करण्यासाठी ते नाहीये. ते कार्य करून रजोगुण कमी करून सत्वगुणाची वृद्धी हा उद्देश जर नसेल, तर कधी काळी त्या प्रयत्नांची दिशा स्वतःचा अभिमान वाढवण्याकडे होऊ शकते. कारण धर्माचं खरं ज्ञान नाहीये. तो माणूस अधार्मिक नसेल, यज्ञ करेल, दान करेल, पण तो दंभयुक्त होईल. असा तो रजोगुणाचा प्रभाव आहे, की कधी तो तमाकडे आपल्याला घेऊन जाईल आपल्याला कळता येत नाही. त्यामुळे रजोगुण हा सत्वाकडे घेऊन जाण्याकरताही रजोगुण काय हे कळणं आवश्यक आहे. ते इथे भगवान सांगतायत, की योग्य निर्णय धर्म काहीतरी आहे, अधर्म काहीतरी आहे. ही माहिती तिकडे आहे. कर्तव्य आपल्याला करायला पाहिजे, धर्माने वागायला पाहिजे. ही माहिती आहे, पण धर्म प्रमाणे वागायचं याच्याबद्दलचा जो निर्णय आहे, तो अ, यथावत नाही, म्हणजे योग्य निर्णय त्या बुद्धीमध्ये नाही. ही झाली राजसी बुद्धी. आता तामसी बुद्धीची लक्षणे सांगतायत. अ, आता पुन्हा स सात्विक बुद्धीमध्ये धर्माचा निर्णय झालेला आहे. धर्म काय कळलेला आहे. राजसिक बुद्धी ही थोडी कन्फ्युजनमध्ये आहे, की धर्म काय, अधर्म काय इथे कन्फ्युजन आहे. पण तामसी वृत्ती ही तामसी बुद्धी ही अत्यंत अकल्याणकारक आहे. कारण ते काय करत ती बुद्धी काय करते ते आता 32व्यात आपण पाहू. अधर्मं धर अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसा वृता सर्वार्थान् विपरीतांश बुद्धिः सा पार्थ तामसी. अधर्मालाच धर्म मानते आणि धर्माला अधर्म मानते ती तामसी वृत्ती आहे. आणि सर्वार्थान विपरीतांच म्हणजे जे काही सर्व पदार्थ आहेत त्याच्या विपरीत त्याची जी पदार्थांचं जे हेतू आहे किंवा कोणत्याही गोष्टीत एक विचार करण्याची पद्धती आहे ती सगळी विपरीत आहे. म्हणजे तामसी भक्ती ही सांगितलेली आहे. तिथे भक्तीचा उपयोग काय? हिरण्यकशिपूचं उदाहरण आहे. हिरण्यकशिपूने ही भक्ती केली, पण भक्तीचा मूळ उद्देश सोडून ती सर्व सत्ता मिळवावी आणि ब्रह्मदेवाच्या सृष्टीत जे पुण्य आहे त्याला पाप ठरवावं, पाप आहे त्याला पुण्य ठरवावं, अशी सृष्टी निर्माण करावी ही त्याची इच्छा आहे. असं विपरीत प्रत्येक गोष्टीचा विपरीत अर्थ किंवा विपरीत उपयोग करून घेणारी ही बुद्धी ही तामसिक आहे. आता आपण मागच्या कक्षेत पाहिलेलं की बुद्धी आहे, बुद्धीचं विवरण भगवान करणार आहेत. तसं धृतीचंही विवरण भगवान करणार आहे. धृती म्हणजे धारणा शक्ती. आपण भौतिक जी धारणा शक्ती आहे तेवढीच विज्ञानाला कळलेली आहे, ग्रॅव्हिटी ज्याला म्हणतो. आणि त्याच्या पलीकडे जाणारा आइन्स्टाईनचा सिद्धांत जो आहे तो पण वस्तुमान आणि शक्ती हे एकाच गोष्टीची रूपांतरित इथपर्यंत पोहोचलेलं आहे. त्याच्याही पुढे क्वांटम फिजिक्स जे आहे त्यांनी आइन्स्टाईनची ही थेरी खोटी ठरवलेली आहे. स्टीफन हॉकिन्सची जी थेरी आहे, म्हणजे आधुनिक पद्धतीने विचार करताना हळूहळू धारणाशक्ती पासून ज्या काही शक्ती किंवा जे काही पदार्थ आहेत त्यांच्या सत्यत्वाकडे कुठेतरी विज्ञानालाही जावं लागतंय. कारण तिथे पोचण्याशिवाय जर प्रामाणिक प्रयत्न असतील तर ते तिकडेच पोचतात. तर सांगायची गोष्ट अशी की धृती जी आहे
पृथ्वी तत्वाचा एक अ, अ, पृथ्वी या पंचमहाभूताचा एक गुण काय आहे तर ती धारण करते. पण तो त्यात आलाय गुण कशाने तर तो सत्वातनं पृथ्वी तत्वातही सात्विक जो गुण आहे तो धारण करणे हा येतो. तर ती धृती ही 3 प्रकारची असते, हे आता भगवान सांगतायत. आता सात्विक धृतीचं लक्षण 33व्या श्लोकात सांगतायत. 18वा अध्याय 33वा श्लोक. धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियः योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी. धृत्या यया धारयते म्हणजे अ, धृत्या यया धारयते काय तर म्हणजे धारण जे धृतीने करते कशाचं तर मन प्राण इंद्रिय आणि त्याच्या सगळ्या क्रिया कशाच्या योगाने धारण करते तर योगेनं अव्याभिचारिण्या. अव्याभिचारी या शब्दाचा अर्थ आपण मागेही बघितले की जी भगवान विषयी सोडून बाकी संसारात जाणारी ती व्याभिचारी बुद्धी झाली. अव्याभिचारी म्हणजे भगवा भगवानांच्या भगवत विषयातच असलेली ती अव्यभिचारी. तर याचा पूर्ण अर्थ कसा झाला तर इथे पार्थ म्हणून सांगितलेलं आहे. बुद्धी सात्विक धृती याच्यासाठीही पार्थ संबोधन करताना जी धृती कुंतीकडे आहे पृथा अर्जुनाची माता कुंतीचं नाव पृथा आहे तिचा मुलगा म्हणून पार्थ आहे. तर कुंतीची जी धृती आहे इतकी संकट आहेत. सूर्यपुत्र पोटी जन्माला येऊन सुद्धा त्याचा अभिमान बाळगण्याची शक्यता नाहीये. उलट ते लपवून ठेवायला लागतंय. सगळे गुण असून सुद्धा आयुष्यभर हालापष्टेत स्वतःचे आणि मुलांचेही हाल पाहते. असं असून सुद्धा जेव्हा महाभारत युद्धानंतर भगवंत जेव्हा द्वारकेस परत जायला निघतात तेव्हा जी कुंती मातेने प्रार्थना केलेली आहे मागेही आपण याचा रेफरन्स घेतला होता की विपदाच संतु विपदाच आमच्या आम्हाला तू दे विपदेतच आम्हाला तू ठेव हे ती भगवंताकडे मागते. कारण का आपल्याला वरकरणी ही विरुद्ध मागणी ठरेल. आपण मागताना भगवंताकडे इवन यज्ञयाग कर्म करतानाही संकल्प जो वैदिक संकल्प आहे त्यात ही संकल्प कसा करतात श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम त्याच्यात ऐश्वर्य आरोग्य अभिवृद्ध्यर्थम हे सगळं जे मागतो हे सगळं भौतिक ऐश्वर्य आरोग्य याच्याकरता मागणी करताना दुःखात ठेव हे योग्य कसं तर ती सात्विक धृती प्राप्त झालेली महात्मा अशी ती कुंती माता आहे. आणि मनबुद्धी आणि इंद्रियाचा निग्रह असा आहे की कृष्णाचा सहवास हाच एक मला हवा आहे. मग त्यासाठी जर दुःख झाले तरी बेहत्तर. जे संत महात्म्यांनी एका ओळीत सांगितलेले न मिळो खावया न वाढो संतान परिनारायण कृपा करो. म्हणजे खायला नाही मिळालं तरी चालेल संतान वृद्धी झाली नाही तरी चालेल पण नारायणाची कृपा व्हावी. तर ही सात्विक धृती आहे धैर्य आहे. दुःखांना न जुमानता जर त्या दुःखांनी ईश्वर प्राप्ती होत असेल तर ते दुःख ही मला हवे आहेत इतकी ती धृती त्यांच्या ठिकाणी आहे. तर म्हणून इथे भगवान सांगतायत की हे पार्था ज्या अव्याभिचारिणी म्हणजे भगवंताकडेच फक्त लक्ष आहे अशी ती धारणा शक्ती. कारण धृती वेगवेगळ्या कारणासाठी होऊ शकते ना. एखाद्या माणसाला समजा आपण असं धरलं की एखाद्या माणसाला एखाद्या श्रेष्ठ समजा राष्ट्रपतीचा खून करायचा आहे तर डायरेक्ट गेला खून केला असं होत नाही. मग तो प्लॅन करतो मग तो वेळेची वाट पाहतो.
म्हणजे तीही धृती धरलेली आहे, पण ती कशा करता, की अयोग्य कार्याकरता धृती आहे. तर म्हणून अव्याभिचारिणी धृती म्हटलेलं आहे. म्हणजे ईश्वराकरता, ईश्वर प्राप्तीकरता धारण केलेली जी धृती आहे आणि ती धारण कशाने होते? तर ते मनुष्य जे प्रयत्न त्याचे करतो कशाद्वारे? की ध्यान योगाने मन, प्राण आणि इंद्रिय यांच्या ईश्वरानुकूल क्रिया ज्या आहेत, ध्यान, धारणा जी आहे, सन्मार्गाने जाणं जे आहे, धर्माचरण जे आहे, या सगळ्या योगाने तो जी अ, धृती प्राप्त करतो, ती सात्विक म्हणून सांगितलेली आहे. आता राजसिक धृतीचं लक्षण सांगतायत भगवान. यया तु धर्मकामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतीः सा पार्थ राजसी. आता हे पाहिलं 4 पुरुषार्थ जे आपण सांगितले की धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्माचं आचरण करणं हे काम मिळवण्यासाठी, अर्थ मिळवण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी तिन्हीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे सात्विक धृतीच्या वेळीही जे योगेन अव्यभिचारिणः जे सांगितलेलं आहे आणि मनःप्राणेंद्रिय क्रिया ज्या सांगितल्या आहेत, त्या क्रिया म्हणजे तो कर्मयोग जो आहे, तोही धर्मात सांगितलेलाच आहे. तिथेही धर्म आला. आणि आता जो इथे धर्म आला, तिथे जो धर्म आला तो मोक्ष पुरुषार्थ किंवा त्याच्या पुढचा भक्ती पुरुषार्थाकरता जी धारणा आहे ती सात्विक धरलेली आहे. पण धर्माचा उपयोग अर्थकामाकरताही आहे. म्हणजे स्वर्ग काम हा यजेत म्हणून सांगितलेलं आहे. वेदातही सुरुवातीला जसं आपण म्हणतो ना, की दत्त महाराज हे उदाहरण बऱ्याच वेळा प्रवचनात देतात, की एखादं लहान मूल आहे, त्याला कडू औषधाची गोळी खायला ते तयार होत नाही. मग त्याला लाडू देऊन आधी गोळी खा, मग लाडू देऊ, असं आई सांगते. किंवा त्या कडू गोळीवर जसं आत्ता आपण पाहतो, औषधांच्या काही कडू गोळ्या असतात, त्याच्यावर गोड वेष्टन तयार करून ते देतात. तसं वेदातही स्वर्गकामा म्हणून सांगून एखादी इष्टी किंवा एखादा यज्ञ जरी दिला असेल, तर त्याचा अ, उद्देश एवढाच आहे, की अशांना त्याच्या प्रकारे धर्माविषयी आवड उत्पन्न व्हावी. कारण अंतिम फळ जी मुक्ती किंवा भक्ती जी आहे, ते मिळायला अवकाश लागतो. तोपर्यंत माणसाची श्रद्धा डळमळीत होऊ नये म्हणून त्याला काहीतरी लगेच मिळणारी फळं दिसण्याकरताही धर्माने वेदांनी ते आमिष दाखवलेलं आहे. तर त्यामुळे आता या 34व्या श्लोकात धर्म, कामार्थ जी धृती जी धरलेली आहे, त्या धर्माचा स सकाम हा जो उद्देश आहे, त्या दृष्टीने धारण केलेली असा अर्थ आपण घ्यायचा आहे. तर यात काय सांगतायत भगवान, की फळाची इच्छा असलेला मनुष्य म्हणजे अ, 33व्यात जी सात्विक धृती आहे, तिथे भगवत काम हा आहे. आणि इथे फळाची इच्छा म्हणजे अर्थ किंवा जो काही भोग आहे त्याच्या कामाकरता आहे. तर फळाची इच्छा असलेला मनुष्य अत्यंत आसक्तीमुळे जे धारणाशक्ती ठेवतो किंवा धर्म, अर्थ, काम यांना धारण करतो, ती धारणा राजसी आहे. म्हणजे धर्म जोही करायचा तोही भोगासाठी, अर्थार्जन हेही भोगासाठी आणि काम तर कामासाठी आहेच. हे तिन्ही पण ते काम करताना सुद्धा म्हणजे एखादी वस्तूची जी इच्छा आहे, कामना आहे, ती कामना मनात उत्पन्न झाल्यावर लगेच ती वस्तू मिळेलच असं नाही. मग त्या वस्तूसाठी मी काय प्रयत्न करू? मग कशी योजना करू? हा सगळा विचार करून ती वस्तू मिळवेपर्यंत चुकीची काही आता समजा एखाद्याला एखाद्या रत्नाची अंगठी आवडली, तेवढे पैसे त्याच्याकडे नाहीत. तर त्याच्यात जर धृती नसेल तर तो काय करेल? जाईल तोडफोड करून ती अ, वस्तू मिळवेल, पण ती त्याला टिकणार नाही. मिळवणं पण कदाचित शक्य नाही. पोलीस पकडून देतील. पण राजसिक धारणा असलेला माणूस काय करेल? अरे, ती वस्तू मला मिळवायची आणि टिकवायची असेल, तर मला हे प्रयत्न केले पाहिजेत. तितका वेळ ते प्रयत्न करून तितका काळ तो संयम धरतो. ती झाली
राजसिक धारणा. आता तामसिक धृतीचं लक्षण 35व्या श्लोकात भगवान सांगते. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी. हा, तर इथे दुर्मेधा म्हणजे वाईट बुद्धी असलेला, मेधा म्हणजे अ, अ, धा धा ही बुद्धी, मेधा ही ईश्वरापर्यंत पोचवणारी शुद्ध बुद्धी, त्याच्या विरुद्ध असलेली ती दुर्मेधा म्हणजे दुष्ट प्रवृत्ती. तर दुष्ट प्रवृत्ती असलेला व्यक्ती, माणूस, ज्या धारणा शक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख, आळस जो आहे, उन्मत्तपणा सोडत नाही किंवा धारण करून राहतो, ती धारणा तामसी होय. म्हणजे एक दुराग्रह जो असतो, दुर्योधनाचा दुराग्रह आहे, पांडवांना मी जिंकू शकेन, सगळं राज्य माझं आहे, भीष्माचार्य भीष्माचार्य पडले तरी ती दुराग्रही वृत्ती आहे, ती थांबत नाही. ती म्हणते भीष्माचार्य पडले तर द्रोणाचार्य आहेत, द्रोणाचार्य पडले कर्ण आहे, कर्ण पडला तरी कृपाचार्य वगैरे आहेत. हे सगळी ती जी बुद्धी आहे ती अ, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. त्या प्रकारची ही विपरीत बुद्धी जी आहे ती प्रतिकूल होत असतानाही एका प्रकारे म्हटलं तर अर्जुनापेक्षा दुर्योधन हा बुद्धिमान म्हणायला पाहिजे, कारण त्याचा निश्चय टळलेला नाही. फक्त ती दुर्बुद्धी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम सर्वनाशात झालेला आहे. तर सांगायची गोष्ट अशी की अ, ज्या धारणा शक्तीमुळे झोप, आळस जो वाढवणं, भीती आहे, काळजी, दुःख हे वाढलं तरी पण ती बुद्धी सोडत नाही. दुसरं उदाहरण कंसाचं आहे. इकडे तिकडे त्याला सतत भीतीने कृष्ण दिसतोय. पण तरीही कृष्णाला मारायचे प्रयत्न त्यांनी सोडले नाहीत. कृष्णाला अनुकूल असलेल्या लोकांना त्रास देणं त्यांनी सुटले नाही. म्हणजे कसं आहे, की सात्विक वृत्तीत स्वतःचा देह, आप्तसंबंधी याचा विचार नाहीये. तिथे फक्त परमात्म प्राप्तीचा विचार आहे. राजस जो आहे तो धर्म करेल तेव्हा तो धर्म स्वतःच्या सुखाकरता म्हणून धर्म करेल. जिथे लगेच दिसणाऱ्या सुखात धर्मामुळे काही अडथळा येतोय असं वाटलं तर त्याची धर्म सोडून द्यायची तयारी आहे. पण तामसी वृत्तीचा जो आहे तो त्याच्या धर्माच्या विरुद्धच बुद्धी आहे. त्यांनी त्याला स्वतःला त्रास झाला, त्याच्या मनात जरी भय आणि चिंता उत्पन्न झाली तरीही ती वृत्ती तो सोडत नाही. आणि म्हणूनच एखादी तामसी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःला दुःख, विषाद, भीती हे सगळं झालं जरी ती धैर्य धरून त्या उद्देशापर्यंत जाण्याची जी वृत्ती आहे, वृत्ती आहे आणि ते जे धैर्य धारण करणं आहे, ती धृती जी आहे ती तामसी धृती झाली. आता या तामस, राजस, सत्वरजतम बुद्धी, सत्वरजतम कर्म विभाग आपण बघितला. 14व्यात 17व्यात सत्वरजतमा च्या विविध गोष्टींसाठी सात्विक, राजस, तामस या हे विभाग करून त्याचं जास्त स्पष्टीकरण आपण घेतलं. तसं आता इकडे अ, अ, ह्या शेवटी या 3 गुणांच्या द्वारे सुख काय मिळणार आहे हेही भगवान सांगतायत. कारण हेच कळणं आवश्यक आहे ना, की आपण रात्रंदिवस इकडून तिकडे जी सगळी भागदौड म्हणतात हिंदीमध्ये, तशी जे यातायात जी सगळी चाललेली आहे, प्रयत्न चाललेला आहे, मला मिळावं, माझ्या मुलांना मिळावं, आत्ता पुरावं, 10 वर्ष पुरावं, विमा काढतात, मेल्यानंतर आपण पुरावं. हा सगळा जो विचार चालून त्याच्या मागे जे आपण धावत आहोत, तर त्यातनं आपल्याला सुख काय मिळणार आहे? एखादा कोणी तामस वृत्तीचा दुसऱ्यालाच त्रास देणं ही ज्याची वृत्ती आहे, त्याला त्या वृत्तीतनं
जर कदाचित सुख मिळालं तरी ते कसल्या लेव्हलचं मिळणार आहे आणि सत्ववृत्तीने मिळणारं जे सुख आहे ते कसं शाश्वत आहे आणि अंतिम सुखापणे नेणार आहे हे कळण्यासाठी आता तिन्ही गुणानुसार सुखाचे भेद भगवंत सांगणार आहेत आणि त्यात आपली वृत्ती काय असावी याचंही भगवंत मार्गदर्शन करणार आहेत. तर 36वा आणि 37 असे 2 श्लोक एकत्र घेऊया. सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तै च निगच्छति यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम् सुखम त्विदानीं त्रिविधम शृणु मे भरतर्षभ. आपल्या कुळाचे परत आठवण करून देतात भरतर्षभ म्हणून की या भरत राजांनी सुरुवातीला सर्व कर्ममार्गाचं आचरण करून आपले वडील जे वृषभदेव विष्णू अवतार आहेत त्यांच्याकडनं योग्य मार्गदर्शन घेऊन त्यांना जसं पाहिजे तसा कर्ममार्ग पूर्ण करून जेव्हा वानप्रस्थ आश्रमात गेल्यानंतर संघ जो निर्माण झाला त्यांना एक जन्म अधिक 2 जन्म अधिक घ्यावे लागले. एक हरणाचा जन्म हरणाच्या पाडसाच्या संघाने हरणाचा जन्म झालाय. नंतर मग जडभरत म्हणून येऊन त्यांनी पुढे ते मुक्ती त्यांनी प्राप्त केले. तर त्याचीही आठवण भगवान करून देतात आणि काय सांगतात भगवान की सुख सुख त्विदानीं त्रिविधम सुखम तू इदानीं त्रिविधम म्हणजे आता ही 3 प्रकारची सुख ही पण भरतश्रेष्ठा भरतर्षभा माझ्याकडनं तू ऐक असं भगवान म्हणतात. आणि त्यात पुन्हा सुरुवातीला अर्थातच सात्विक सुखापासून भगवान सुरुवात करतात. तर त्यात काय म्हणतायत भगवान की ज्या सुखात साधक जो आहे तो ध्यान भजन सेवा इत्यादी कार्यात रमतो आणि त्यामुळे त्याचं दुःख नाश होतं असं जे सुख आहे ते सुख सात्विक आहे. आणि हे सुख कसं आहे तर सुरुवातीला विषासारखे वाटले कारण अभ्यास आहे. बाहेर आपण जगात बघतो की अध्यात्म मार्गाने जाणाऱ्याला अशी टीका केली जाते की अध्यात्मात काहीच करायचं नाहीये. ज्यांना व्यवहार जमत नाहीये व्यवहारपासून पळणारे अध्यात्मात जातात. तसं नाहीये. भयंकर कठीण आहे. व्यवहार जो आहे ते इंद्रियांच्या इच्छेने त्यांना पाहिजे तसं करून देण्यात वाढत आहे आणि इथे इंद्रियांचा निग्रह आवश्यक आहे. त्यामुळे सुरुवातीला कष्टकारी आहे. तप सांगितले तप आलोचने आणि तप संतापे. देहाला जे पाहिजे ते मिळणार नाही. मनाला जे पाहिजे ते मिळणार नाही. देह आणि देहाचा जो उद्देश आहे की त्या देहाचा आधार घेऊन जी परमेश्वर सेवा घडेल. मनाचा जो उद्देश आहे किंवा हितजात आहे त्यात मन लावताना बाह्य सुख बाजूला ठेवावी लागतात. म्हणजेच आरंभी ते दुःखमय वाटतं पण शेवटी किंवा यत्तदग्रे विषमिव म्हटलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला ते विषाप्रमाणे नकोसं त्रास देणारं वाटतं. घेऊ नये असं वाटतं. जसं उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुले त्याला अभ्यास करणं हे त्रासदायक वाटतं किंवा देवाची पूजा करणं हे संकट वाटतं. तर सुरुवातीला जरी तसं वाटत असलं तरी त्यात अंतिम कल्याण आहे म्हणून अभ्यास करत राहिलं तर त्याच्याबद्दल प्रीती निर्माण होते. प्रीती एकदा निर्माण झाली की पुढे साधन मार्गाला सुरुवात झाली. तर असं जे आरंभी विषासारखं वाटून शेवटी जे अमृतासारखं म्हणजे
न संपणारा अखंड आनंद मिळवून देणारं जे आहे आणि ते परमात्म विषयक जी बुद्धी आहे, मगाशी जी सात्विक बुद्धी सांगितली त्याच्या प्रसादाने जे उत्पन्न होतं ते सुख सात्विक म्हणून सांगितलं गेलेलं आहे. मग आता राजसिक सुख कसं आहे ते 38व्या श्लोकात सांगतात. विषयेंद्रिय संयोगात दत्तग्रे मृतोपमम् परिणामे विषमिव तत्सुखम राजसं स्मृतम्. विषय आणि इंद्रिय, विषय म्हणजे तन्मात्रा जे आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध, या तन्मात्रा हे विषय त्यांना भोग घेणाऱ्या इंद्रियांच्या आधी निर्माण झाले. तर त्या तन्मात्रा आणि त्याचा इंद्रियांशी संयोग झाल्यावर जो अ, सुखाचा भास होतो, अमृतोपम, अमृतासारखं जे सुरुवातीला वाटतं, पण परिणामे विषमिव, कारण त्यात अडकल्यामुळे बंध वाढतो आणि रजसस्तु फलम दुःखम. सुख जरी प्रयत्नांनी मिळालं किंवा मिळालं नाही, दोनच ऑप्शन्स आहेत की एखादा रजोगुणाच्या प्राबल्याने विषयांद्वारे म्हणजे विषय आणि इंद्रियांच्या संयोगाद्वारे मिळणाऱ्या सुखाच्या मागे जो धावतोय त्याला तो विषय आणि इंद्रियाचा संयोग करणं शक्य तरी होतं किंवा शक्य होत तरी नाही. शक्य झालं नाही तर ते काम काम पूर्ण नाही झालं. मग कामात पासून क्रोध, क्रोधापासून मोह, स्मृतिविभ्रम वगैरे तशा ह्यानी बुद्धिनाश होऊन तो त्याचा नाश होतो, इथपर्यंत तो जातो. पण जरी मिळालं तरी ते क्षणभंगुर आहे. त्यामुळे ते संपल्याचं दुःख आहे आणि परत पुन्हा पाहिजे ही वृत्ती निर्माण होते. परत ते मिळालं किंवा न मिळालं, नाही मिळालं तर पुन्हा तोच विनाशाचा मार्ग आहे. आणि मिळालं तर ते मिळेपर्यंत सुख आहे, पण संपल्यावर परत जास्त दुःख आहे. म्हणजे परिणामे विषमिवम, म्हणजे परिणामता विष रूपच असलेलं असं ते राजस सुख आहे. म्हणजे एकत्र सांगायचं झालं तर असं आहे की जे सुख विषय आणि इंद्रियांच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखं वाटत असलं तरी ते विषरूप आहे. परिणामी ते विषरूप आहे, दुःख आणणारच आहे. असं जे सुख आहे त्याला राजस सुख म्हटलं गेलेलं आहे. आता तामस सुखाचं लक्षण सांगतायत 39व्या. तामस सुखाचं लक्षण घेऊन आज आपण इथे थांबू. कारण म्हणजे 40व्या श्लोकात गुणरहित अवस्था आणि पुढे वर्णधर्माचा विषय असा थोडासा वेगळा विषय किंवा पुढचा विषय आपण म्हणू तो सुरू होत आहे. तर तामस सुखाचे लक्षण आता आपण पाहू 39व्या श्लोकात. यदग्रे चानुबंधे च सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थं तत्तामसमुदाहृतम्. हे फार एक महत्वाची गोष्ट हे सांगण्यात भगवंतांचा उद्देश आहे. महत्वाचा एक निर्णय जो आपल्याला करणं आवश्यक आहे तोही यात येतोय. आधी अर्थ बघू आणि त्या निर्णयाकडे जाऊ आपण. की यदग्रे चानुबंधेच, म्हणजे जे सुरुवातीलाही नाही आणि अनुबंध म्हणजे शेवटी कन्क्लुजनला परिणामात सुद्धा नाही, असं भोगकाळी आणि परिणाम म्हणूनही जे सत्पासून आपल्याला ज्ञानापासून दूर देणार आहे, आत्म्याला मोह पडणारं असं जे आहे ते झोप, आळस आणि प्रमादापासून उत्पन्न झालेलं सुख ते तामस म्हटलेलं आहे. प्रमाद म्हणजे जे करायला पाहिजे ते न करता दुसरं करणं म्हणजे अधर्म जो आहे. अधर्म हा प्रमाद आहे किंवा धर्म न करणं हाही प्रमाद आहे. जप न करता इंटरनेट ब्राउझिंग चालू आहे, त्यातनं कोणाला त्रास दिलेला नाहीये, ते पापकर्म नाही नसलं तरी तो प्रमाद आहे. तर प्रमाद, आळस, निद्रा यांनी झालेलं सुख जे आहे ते तामस आहे. अध्यात्माचा विचार करताना, ज्ञानमार्गाने जाताना कदाचित हा एक बंध किंवा हे एक धोका निर्माण होऊ शकतो की काय विषय सुखासाठी पळायचं कशाला, त्याची प्राप्ती करायला काय करायचं कशाला. अशा रीतीने जी
धर्माने घालून दिलेली कर्म आहेत. आपण आपलं कुटुंब यांचं भरण पोषण करणं, जोपर्यंत आपण कर्ममार्गात आहोत, गृहस्थाश्रमात आहोत, ते करणं आपलं कर्तव्य आहे. हे सोडून ते काय हे सगळे भोग किंवा देणारा परमेश्वर आहे, ही तेवढी लायकी न झालेली असताना जर असा विचार करून नुसता जर कोणी बसून राहील, तर त्याचा वेळ आळस निद्रेत जातो आणि तो रजोगुणापेक्षाही भयंकर आहे. म्हणून पूर्ण मनःशुद्धी होऊन कर्मन्यास होण्याकरता कर्मत्याग करायचा नसतो. आपोआप कर्मगलित अवस्था म्हणतायत. रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण सांगतात, की त्यांची ती अवस्था झाल्यावर संध्येकरता हातात पाणी घ्यायचं, तेही त्यांना जमेना. असा हात होऊन ते पाणी खाली पडायचं. कारण तेवढाही संचय करण्याची वृत्ती राहिलेली नाहीये. ती कर्मगलित अवस्था ज्यांची होते, ते महात्मे परमहंस पदाला पोचलेले असतात आणि परमहंसानाम को विधी को निषेधा सांगतात. त्यांच्यासाठी हा कर्ममार्ग त्यांनी केला तर लोकशिक्षण आहे, नाही केला तरी काही फरक पडत नाही असं आहे. पण तिथपर्यंत जे पोचलेले नाहीत, त्यांच्यासाठी कर्म, कर्म आणि कर्म. मग ते भक्ती, उपासना ही हे एक कर्मच आहे. उपासना योग वेदात जो पूर्वांग जो वेदांचा आहे, मीमांसा शास्त्र जे आहे, तो कर्ममार्ग म्हणजे उपासना मार्गच आहे. तर तो आवश्यक आहे. या दृष्टीने सत्व रजतम याच्या अपेक्षेने बुद्धी कशी आहे, दान, पूर्वी आपण दान पण बघितलं. सगळे हे विभाग सत्वरजतमाच्या पुढे जाण्यासाठी पहिल्यांदा सत्वरजतम काय आणि सत्वात जास्त कसं राहता येईल, हाच सगळा प्रयत्न आहे अध्यात्म म्हणजे. आणि मग सत्वाची परिकाष्ठा झाली की गुरूंच्या प्राप्तीने गुरु सत्वातून त्रिगुणारहित अवस्थेपर्यंत नेणारच आहे. तर अ, इथे आता अ, अ, आपण हे पाहिलं 39वा की याच्या आधी नंतर म्हणजे याच्यात सुखदुःखपेक्षा अज्ञान अवस्था ज्या सुखात असते, ते सुख तामसी, ते टाळायचा आपण प्रयत्न केला पाहिजे, हे भगवान सुचवून देतात. 18वा अध्याय 39वा श्लोक झालेला आहे. उद्यापासून आपण 40वा श्लोक आणि पुढे पाहू. आता प्रार्थना घेऊ. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.